लातूर जिल्ह्यातील साकूर तालुक्यातील वडवड नागनाथ येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीचा संगम कपिलधर पदयात्रा यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडली आहे। गावकऱ्यांचा उत्साह, गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि भाविक भक्तांचा ओघ पाहूया या भक्तिमय क्षणाचा खास आढावा। वडवड नागनाथ येथे यावर्षी 71वी कपिलधारा पदयात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे। गुरुवर्याच्या आशीर्वादाने बुधवारी पदयात्रेची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी राजशेखर गुरु शिवलिंगम शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, संगणबसप महास्वामी निलगेकर, बालयोगी बालनंद स्वामी यांच्यासह अनेक मठाधिपती व संत उपस्थित होते। ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरात ध्वजपूजन आणि आरती करून यात्रेची सुरुवात झाली। नागनाथ त्र्यंबकअप्पा बेंडके व त्यांच्या परिवाराने सर्व गुरुवर्यांचे हस्ते पूजन करून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले। पदयात्रा जानवळ मार्गे मार्गस्थ झाली आणि गावातील नागरिकांनी यात्रेकरूंना चहा बिस्किट वाटप करून आत्मीय स्वागत केले। यावेळी अंबादास पाटील, अमर पाटील, मनीषा नवणे, गुणवंत मिरकडे, महादेव लिंबुटे, राम भेटे, विश्वनाथ स्वामी, सविता नवणे, वनवालाबाई अष्टके तसेच विविध भजनी मंडळांनी स्वागत करून भक्तिमय वातावरण निर्माण केले। ही पदयात्रा चापोली, चाकूर, वडवड, नागनाथ, जानवळ, कारेपूर, पाणगाव, घटनांदूर, होड, मस्साजोग, नेकनूर मार्गे प्रवास करत दिनांक 5 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र कपिलधार येथे मन्मथ माऊलीच्या चरणी पोहोचणार आहे। गावातील नागरिक, युवक व महिला वर्गाने एकत्र येऊन या पारंपरिक पदयात्रेचे आयोजन भव्य दिव्य केले असून जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे।